सभापती महोदय, मंत्री महोदय, खरं तर या पाणी प्रश्नावर मुंबईच्या त्याला मी एकमेव उत्तर असं आहे, त्याच्या पुढची पायरी मला माननीय मंत्री महोदयांकडून पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कायदा 2005चा आहे आणि ओसी मधल्या प्रवीण भाऊ दरेकर सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये खूप मास्टरी त्यांची आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यांना ते आम्हाला शिकवत असतात आणि ते चांगलं आहे, चांगला विषय त्यांनी चालू केला आहे. परंतु ओसी देत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे की नाही, बरं केलं आहे त्याला टिक मार्क करणार, परंतु ते कार्यान्वित आहे की नाही. जेव्हा बिल्डिंग सोसायटीला ट्रान्सफर केली जाते तिथल्या सदस्यांना, तर ते रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ती कार्यान्वित आहे की नाही हे आपण पाहणार का, किंवा याची काहीतरी एक यंत्रणा उभारणार का. टँकरवाल्यांना पाणी कुठून मिळतं, आपण इकडे म्हणतो की ग्राउंड वॉटर खाली चाललेलं आहे, भूजल खाली चाललं आहे, मग या टँकरवाल्यांना कुठून पाणी मिळतं आणि महागड्या दराने लोक पाणी विकत घेतात. तर या टँकर माफियांचा एकदा पूर्ण त्यांचा ऑडिट करा, किती आहेत किती नाही ते आपण करणार का. मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो विहिरी होत्या, त्या विहिरी आता नामशेष झालेल्या आहेत, मग या विहिरींचं आपण पुनरुज्जीवन करणार का. आणि चौथा प्रश्न मंत्री महोदय, आपण त्या दिवशी उत्तर दिलं, डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे, तर याचं देखील पुन्हा एकदा अभ्यास आपण करणार का. डेटा सेंटरला पाणी पुरवण्या फ्रेश वॉटर जे लागणार आहे ते इतर लोकांवर अन्याय होऊन ते तिथे मिळू नये आणि ते तुम्ही करणार का.